कोणी तत्वासाठी लढू शकतो किंवा निस्वार्थपणे लढू शकतो ही आत्ताच्या घडीला म्हणजे कोणाला सांगून पटणारच नाही. दिवसाचे 24 तास तुम्ही या राजकीय सामाजिक गोष्टींचा किती वेळ विचार करता आणि त्याच्यातून जर सुटका हवी असेल तर अंजली दमानिया मगाशी ट्रॅव्हलिंग ऐकलं, रिलॅक्सेशनसाठी काय करतात? कुठला चित्रपट, कुठलं नाटक किंवा कुठला फेवरेट ऍक्टर ऍक्ट्रेस? आता होतं काय की मला मराठी नाटकं बघायला आवडतात, मी गाते, त्यामुळे आम्ही कॅरिओके सेशन्स करतो घरी आणि आमचे खूप मोठा ग्रुप आहे आणि त्या सगळ्यांना आम्ही घरी बोलवून आम्ही घरी पण करतो, इतर ठिकाणी पण करतो. तर गाण्याची खूपच हौस मला आहे. गेम्समध्ये तर सगळ्याच, म्हणजे बॅडमिंटन म्हणा, टेबल टेनिस म्हणा, मला खूप आवडतं खेळायला. तर माझ्या घरी देखील टेबल टेनिस टेबल आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आवडतात आणि सगळ्यात जास्त गाणं आवडतं. त्यामुळे मला जेव्हा खूप असं प्रेशर येतं किंवा इरिटेशन होतं तर छान असा हे लावून, हेडफोन्स लावून एक अर्धा तास जरी गाणं ऐकलं ना तरी मी परत नॉर्मल होते. तर संतांनी अभंगातून अनेकांच्या डोक्यावर काठी मारलेली आहे, तुम्ही तर रोजच मारता. एखादी अभंग ऐकवलात तरी चालेल. नाही, मला ते आज तुम्ही अनेकदा बघितलं असेल, मी म्हणजे आवाज पण जरासा खराब आहे, पण केशवा माधवा म्हटलेलं चालत असेल तर म्हणते मी. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा, तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा. वेळोवेळी संकटातून तारिसी माधवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. मला म्हणजे आता आपण फार गमतीत ह्या गोष्टी बोलतोय, पण अर्थात ज्या लोकांशी तुम्ही लढताय ते कोणीच साधे